बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे। आज मतदान पार पडते। सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि अजित पवारांच्या विरोधात ज्यांनी पॅनल टाकलेला आहे ते रंजन तावरे आपल्यासोबत आहेत, सहकार बचाव पॅनलचे उमेदवार। गेल्या काही दिवस अभ्यास झालाय, आज पेपर लिहित आहेत आणि ते पेपर मतदार लिहिणार आहेत। काय पेपरमध्ये लिहितील? माझ्या सभासद राजाने 5 महिन्यापूर्वी ठरवलेलं आहे की आपला कारभारी कोण निवडायचा आणि तो कारभारी गुरु शिष्याची जोडी पाठवायची, याचा निर्णय गेले 5 महिन्यापासून त्याच्या झालेला आहे। त्याच्यामुळे मला विश्वास आहे की इटलीच्या चिन्हावर मतदान करून 20च्या 20 जागा त्या सहकार वाचवण्यासाठी, आपला प्रपंच वाचवण्यासाठी आणि अण्णांना चेअरमन करण्यासाठी दिल्या जातील। आणि त्यामुळं उद्याचे चेअरमन 24 तारखेनंतरचे चंद्रराव अण्णा तावरे आमचे गुरु हेच होतील, हा विश्वास आहे मला। उपमुख्यमंत्री अजित पवार या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत, चेअरमन पदाचे उमेदवार आहेत। बरेच आरोप प्रत्यारोप झाले, तुमच्याकडून देखील मोठ्या प्रमाणात ते करण्यात आले। हो, खऱ्या अर्थानं त्यांनी चेअरमनशिप घोषित केली। त्यांनी चेअरमनशिप खऱ्या अर्थानं करायला पाहिजे होती। अडचणीत आलेला त्यांच्या स्वतःच्या मालकीचा, ज्या ठिकाणी त्यांचा 4000 टन ऊस जातो आणि 28 लाखाचा तोटा होतो म्हटलं जातं, त्या कारखान्यात त्यांनी, घरच्या कारखान्यामध्ये, ज्या ठिकाणी त्यांचे आजोबा संस्थापक संचालक, त्यांचे वडील व्हाईस चेअरमन संचालक, त्यांचे चुलते चेअरमन MD आणि ते स्वतः अजितराव डायरेक्टर 84 साली त्या कारखान्यात, ज्या कारखान्यात त्यांचा स्वतःचा कारखाना आहे, त्या कारखान्यात अडचणीच्या काळामध्ये खरं तिथं त्यांनी चेअरमन होणं अपेक्षित होतं। पण केवळ आणि केवळ खाजगी कारखानदारीचं वाढवण्यासाठीचं प्रस्थ, माळेगाव कारखाना अडचणीत येतोय, आडवा येतोय सारखा, म्हणून माळेगाव कारखान्याच्या ठिकाणी त्यांची चेअरमनशिप त्यांनी घोषित केली आणि 20 त्यांचे 21 पैकी 20 लोक एकही त्या चेअरमन पदाच्या खुर्चीसाठी पात्र नाही का, असाच सभासदांच्या मध्ये संदेश गेलेला आहे। आणि म्हणून त्यांनी जे घोषित केले, राज्यातला पहिल्या क्रमांकाचा भाव मी देणार, तो भाव त्यांच्या हातून कदापि दिला जाणार नाही। कारण 1450च्या वर रुपडी देऊ नका असे म्हणणारे, सोमेश्वर कारखान्याच्या चेअरमनला म्हणणारे हेच अजितराव आहेत। आणि म्हणून खाजगी कारखानदारीत सुद्धा सहकारी साखर कारखान्यापेक्षा कित्येक रुपये कमी दिलेले आहेत, हा त्यांची परंपरा आहे। आणि तुम्ही सातत्यानं आरोप त्यांच्यावरती करताय की अजित पवार खाजगीकरणाला बळ देतात किंवा खाजगी करू पाहतायत। मग ते अजित पवार सातत्यानं सांगतायत की सहकारी संस्था मी खूप चांगल्या चालवतात, ते दिसतंय पण बारामतीतल्या सहकारी संस्था चांगल्या एकंदरीत सोमेश्वर कारखाना असेल, माळेगावला चांगला दर दिला, दुसरीकडे खरेदी सहकाराच्या माध्यमातून अनेक जे आहे तो व्यवसाय उभा करताना अजित पवार दिसतंय। हे बघा, त्यांनी पहिली त्यांनी काढलेली सहकारी सूतगिरणी, काय अवस्था आहे तिची आज। त्यांनी काढलेला छत्रपती सहकार बाजार कधीच बंद पडलाय। त्यांनी काढलेले जे बाकीचे सहकारातले उद्योग आहेत, दूध संघ काढला, त्या दूध संघात आणि आमच्याच बरोबर रजिस्टर झालेल्या संगमनेर दूध संघ, याच्यात किती मोठी तफावत आहे। आणि मग तुलना राज्यातल्या सहकारी संस्थांची केली तर यांच्या संस्था, शेतकरी सहकारी संघ कोल्हापूरचा असेल आणि बारामती सहकारी तालुका सहकारी खरेदी संघ, याचा विचार केला तर महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये या साखर चळवळ त्यांनी जी चालवलेली आहे ती निश्चितपणे कुठंतरी कमी आहे। आणि त्यांनी चालवलेले खाजगी कारखाने मात्र सर्वोत्तम आहेत। अगदी जवळचं उदाहरण त्यांचा घरचा छत्रपती कारखाना आणि तिथून 25 किलोमीटर असलेला त्यांचा खाजगी दौंड शुगर कारखाना, याच्यामध्ये तफावत आहे। दौंड शुगर उत्तम चालतो आणि छत्रपती कारखाना अडचणीत राहतो। कशाचं द्योतक आहे? कुठं सहकार चांगला चालवला? आणि जर सहकार चांगला चालवायचा तर तिथं 500 कोटी रुपये सरकारच्या तिजोरीतून देण्याची काही गरज नाही। महाराष्ट्रात 200 कारखाने सगळ्याला देणार आहेत का? केवळ फोकळ आश्वासन द्यायचं आणि 500 कोटी द्यायला इथून पाठीमागच्या 5 वर्षात त्यांचं संचालक मंडळ होतं, का दिले नाहीत? त्यांनी आता सांगितलं चेअरमनची गाडी बंद करणार,
मीटिंग भत्ता बंद करणार, बाकीच्या गोष्टी गाडी सगळं बंद करणार. मागच्या 5 वर्षात त्यांना माहीत नव्हतं का? माळेगाव कारखान्यामध्ये टाचणी पडली इथल्या माळेगाव सोमेश्वर छत्रपती, तरी ती मुंबईला ह्यांच्या कानावर जात असतं. मग त्यांचं लक्ष नव्हतं का? 5 वर्षापूर्वी ह्यांनी बंद करायला कोणी अडवलं होतं? म्हणजे हे फक्त कसं आहे, कामापुरतं बोलायचं. निवडणूक आल्यावर त्यानं मतदारांना भोलतापा द्यायच्या आणि तपेलं पळावायचं काम ते करतायत म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. खरं तर तुम्ही आरोप केला होता की रात्री पीडीसीसी बँक उघडी ठेवली. अजित पवारांना विचारलं असता ज्या ठिकाणाहून तुमचा कारभार चालला गेला तो शरद संकुलमधून, ती देखील पतसंस्थाच आहे असं अजित पवारांनी म्हटलंय. हे बघा, ह्या ग्रामीण भागातल्या आमच्या पतसंस्था आहेत. मग त्याच्यामध्ये शरद पतसंस्था उघडी दिसते तुम्हाला, राजहंस संकुल तुम्हाला उघडं दिसतंय, सिद्धेश्वर संकुल तुम्हाला उघडं दिसतंय, नामदेव संकुल तुम्हाला उघडं दिसतंय. म्हणजे तुमच्या सगळ्या सहकारी संस्था या 32 गावातल्या पतसंस्था असतील, विकास सोसायटी असतील, सगळ्या उघड्याच ठेवल्या होत्या ना. शरद संकुल एकटं उघडं नव्हतं, परंतु याला काहीच नॉर्म नाहीत आमच्या सहकारी संस्थांना. परंतु तुमची जी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे तिच्यावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं कंट्रोल आहे. त्यांना काही नॉर्म्स आहेत आणि त्या बँकामध्ये रात्रीची व्यवहार चालतो किंवा रात्रीचं ते ऑफिस उघडं राहतं आणि त्या ऑफिसच्या पेशीवर TV वर चॅनल पूर्णपणे माळेगाव कारखान्याच्या सभासदाची यादी राहते. त्याच्यामध्ये वर्गीकरण केलेलं दिसतंय. इरिगेशन खात्याने कोणती कामं करायची, किती सभासद आहेत त्यांचे, दूध संघाच्या चेअरमनकडे किती सभासद आहेत, खरेदी संघाच्या चेअरमनकडे किती सभासद आहेत, इरिगेशन खात्याकडे किती लोक आहेत, असे सुमारे 8,972 लोकांची यादी होती. मयत लोक किती, त्याच्यावर शेरा मारला होता, माहिताचं मतदान करा, पैसे वाटा. अरे काय चाललंय हे? हा, मतमोजणीच्या ठिकाणावरून देखील काहीसा वाद निर्माण झाला होता. हो, निवडणूक प्राधिकरणानं त्यांच्या गाईडलाईन्समध्ये म्हटलेलं आहे, त्या सहकारी संस्थेची निवडणूक आहे, त्या सहकारी संस्थेचा जर हॉल असेल, तिथं जर व्यवस्था असेल तर प्राधान्यानं त्या ठिकाणी मतमोजणीचा विचार करावा आणि संस्थेचा खर्च विनाकारण वाढू नये अशा प्रकारच्या सूचना निवडणूक प्राधिकरणानं दिलेल्या आहेत. असं असताना तशा प्रकारची मागणी आम्ही केलेली आहे आणि माळेगावला शिवतीर्थ जे मंगल कार्यालय आपल्या सगळ्यांना माहिती आहे, प्रचंड सुस्थितीत आहे, प्रचंड मोठं आहे, सगळ्या सुविधा आहेत तिथं, पूर्णपणे कंपाऊंड आहे, सुरक्षा आहे, त्याला 24 तास लाईट पाणी सगळ्या गोष्टी तिथं आहेत. आणि असं असताना ते कार्यालय न घेता मतमोजणीसाठी स्ट्रॉंग रूम तिथं उत्तम आहे, हे न घेता त्यांचा अट्टाच बारामतीमध्येच का करायचा? आणि विशेष म्हणजे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यानं त्या ठिकाणी सगळं बॅरिकेडिंग वगैरे सगळ्या गोष्टी आणून टाकलेल्या होत्या. तिथं बघ्याचं कारण दिलं गेलं, तसेच सुरक्षेचं कारण दिलं गेलं, पोलिसांची आता ते प्रशासकीय भवनामध्ये होते. काय अडचण आहे? कुठंतरी मतमोजणीच होणार आहे ना. हे बघा, त्यांनी बघायचं जे कारण दिलं ते संयुक्त तुम्हाला वाटतं का? गेल्या 25 वर्षापूर्वी हे शिवतीर्थ मंगल कार्यालय झालेलं आहे. 25 वर्षात सुमारे 3,000 ते 3,200 लग्न त्या कार्यालयात झालेत. प्रत्येक लग्नामध्ये फटाकडे उडवले जातात आणि या 25 वर्षामध्ये नॉट अ सिंगल एक सुद्धा घटना अशी घडली नाही की तिथं बघ्यास पेटलाय म्हणून. पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डला बघा, कारखान्याच्या रेकॉर्डमध्ये बघा, कुठंही झालं नाही. आणि आत्ताची परिस्थिती तर अशी ती पाऊस चांगल्या मोठ्या प्रमाणात झाला आहे, बघ्यास ओलाचिंब झालेला आहे, 2 अग्निशामकच्या गाड्याच तिथं समोर व्यवस्थेला आहेत. असं असताना सुद्धा त्या ठिकाणून दुसरीकडे नेलं जातं. हे केवळ आणि केवळ राज्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री यांचं कटकारस्थान आहे. खरं तर आज 6 वाजेपर्यंत मतदान आहे. विजयाचा विश्वास किती वाटतो? विजयाचा विश्वास 100% आहे. गेल्या 2 दिवसामध्ये प्रचंड धनशक्तीचा वापर झालेला आहे आणि त्या धनशक्तीचा वापर जरी झाला असला तरी माझ्या सभासद राजानं 4-5 महिन्यापूर्वी ठरवून ठेवलेलं आहे की गुरुशिष्याची जोडी या कारखान्यात पुन्हा ताब्यात द्यायची त्यांच्या, तरच आपल्याला अधिकचे पैसे मिळतील, तरच आपलं लक्ष्मीचं मंदिर नीट राहील आणि तरच आपला कारखाना छत्रपती होण्यावाचून वाचेल. हा निर्णय त्यांनी 4-5 महिन्यापूर्वी घेतलेला आहे. त्यामुळं कसल्याही परिस्थितीत कुठलाही धनशक्तीचा कितीही वापर झाला, कोण धनशक्तीचा वापर करतोय? समोरचा अजितराव पवारांचं पॅनल ते करतंय. काय या सर या
त्याच्यामुळं त्या धनशक्तीचा वापर झालेला आहे, हे नाकारताच येणार नाही. काय तुमच्या ते देखील आरोप करतात तुम्ही देखील धनशक्तीचा वापर केलाय म्हणून. आमच्याकडं कुठं धनशक्ती, आमच्याकडं असणार पैसा तर असला पाहिजे 2 नंबरचा द्यायला. काय आणि आम्ही सामान्य शेतकऱ्याच्या मुलांनी शेतकऱ्यासाठी निर्माण केलेला हा शेतकरी पॅनल आहे, त्याच्यामुळं आम्ही धनशक्तीचा वापर करू शकत नाही, ही वास्तव आहे. काय आमच्या सभासदाच्या हृदयातच आम्ही कोरले गेलेलो आहे. त्यामुळे त्याला माहीत आहे, आज जरी धनशक्ती यांच्याकडून नाही मिळाली तर पुढच्या 5 वर्षामध्ये प्रचंड पैसा आत्ता दिलेले त्यांच्या 10-20 हजारापेक्षा कितीतरी पटीनं अधिकचे पैसे त्यांना आम्ही देणार आहोत. त्या ऊसाच्या मोबदल्यात घामाचा दाब म्हणून देणार आहोत. तो विश्वास अण्णांच्यावर माझ्यावर गुरु शिष्यावर आहे. गुलाल उधळणार 24ला. 101% गुलाल उधळणार. नुसता गुलाल उधळणार नाही, 20च्या 20 जागा आमच्या येणार. एक जागा सोडली अजित हा एक जागा अजित पवारांची, तिथे 102च मतं आहेत आणि त्यांची 90-92 मतं त्या ठिकाणी आहेत. त्यामुळं तिथली जागा आम्ही खोटं बोलणाऱ्यापैकी मी नाही, जे वास्तव आहे तेच मांडणार. परंतु अजित पवारांचं चेअरमन होण्याचं स्वप्न आम्ही पूर्ण माळेगावचा सभासद, सुज्ञ सभासद पूर्ण होऊ देणार नाही. कारण त्यांना जर चेअरमन केलं तर ही 11 गावं परत जोडली जातील. त्यांना जर चेअरमन केलं तर माळेगावची अवस्था, ते किती म्हणले सर्वाधिक भाव देणार आहेत तरी माळेगावचा छत्रपती केल्याशिवाय ते राहणार नाहीत. आणि खाजगीकरणाला पाहिजे तो ऊस, माळेगावच्या परिसरातला ऊस तिकडं नेण्यासाठी निश्चितपणे माळेगावची वाताहत लावल्याशिवाय ते राहणार नाहीत. आणि त्यांचा इतिहास आहे महाराष्ट्रात, ते म्हणतात मी जादा पैसे देऊ. कधीही त्यांनी कुठं पैसे दिले नाहीत. आणि ते पैसे द्यायचे असते तर त्यांनी छत्रपतीत का दिले नाहीत, त्यांनी त्यांच्या खाजगी उद्योग समूहात का दिले नाहीत, हा माझा त्यांना प्रतिप्रश्न आहे. खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा काका तुम्हाला. हे होते रंजन तावरे. ते सांगतायत की उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं चेअरमन होण्याचं स्वप्न आम्ही पूर्ण करणार होऊ देणार नाही. आता परवाच निकाल आहे 24 तारखेला, यामध्ये कोण बाजी मारतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन अमोल गवाळेसह जयदीप भगत, एबीपी माझा, माळेगाव, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.